महानगर मानिनी महागायक आणि महानगर मानिनी महागायिका स्पर्धेची उपांत्य फेरी आज होते आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांमध्ये उत्साह आपल्याला दिसून येतो आहे. अनेक स्पर्धक जिल्हाभरातून नव्हे तर राज्यभरातल्या विविध जिल्ह्यातून स्पर्धक जे आहेत ते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपलं महानगर माय महानगर मानिनी यांच्या वतीनं कराओके स्पर्धा ही महागायक स्पर्धा जी आहे त्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि या उपांत्य फेरीमध्ये अनेक स्पर्धक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. काय सांगाल या स्पर्धेविषयी? किती उत्सुकता आहे? कशी तयारी तुम्ही केली? सर, तयारी जी होती की एक टेन्शन होतं थोडं, परंतु इथे आल्यानंतर जे वातावरण बघितलं, जे नियोजन बघितलं, अतिशय सुंदर नियोजन हे आपलं महानगर मानिनीच्या स्पर्धेमध्ये केलेलं आहे आणि अतिशय चांगले चांगले गायक या ठिकाणी आलेले आहेत उपांत्य फेरीमध्ये आणि हेच गायक पुढे भविष्यात जाऊन इंडियन आयडल होतील याची मला 100% गॅरंटी आहे. आणि या ठिकाणी जे आपलं महानगरचे जे संपादक आहेत, आमचे मित्र या ठिकाणी भोसले साहेब, या ठिकाणी हेमंतजी भोसले साहेब व त्यांची जी टीम आहे ती अतिशय सुंदर नियोजन मागच्या वर्षापासून करते. 2 वर्षापासून ही दुसरं वर्ष आहे आणि अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. तर खरोखर मी त्यांचे किती आभार मानले मानिनीचे, आपलं महानगरचे, तर ते कमीच आहेत. तर धन्यवाद सर, आणि असंच पुढच्या वर्षी देखील असंच नियोजन राहू द्या. धन्यवाद. स्पर्धेचं जर आकर्षण बघितलं तर सर्वच वयोगटातील स्पर्धक जे आहेत ते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचं एक मुख्य आकर्षण आहे. हा लिटिल चॅम्प आपल्यासोबत आहे. आपण त्याच्यासोबत चर्चा करूयात. तू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. सर्व मोठे स्पर्धक तुझ्याबरोबर आहे. कसं बघतो या स्पर्धेकडे? भीती वाटते? काय वाटतं तुला? मला चांगलं वाटतं गाणं बोलून. तू गाण्याची कशी प्रॅक्टिस करतोस? मला 2 टाईम कोणीतरी शिकवतं, मम्मी नाहीतर आट्टू, आणि मग माझं लर्न होतं. घरीच प्रॅक्टिस करतोस? हां. पण मग आता एवढे स्पर्धक या हॉलमध्ये आहेत, त्यांच्यासमोर गाणं गाताना भीती नाही वाटत? नाही, कशी तयारी करतोयस या स्पर्धेसाठी? चांगली करतोय. बघितलं तर आपण की एवढ्या सर्व वयोगटातले स्पर्धक आहेत, परंतु हा छोटा स्पर्धक जो आहे तो देखील आपली कला जी आहे ते या ठिकाणी सादर करण्यासाठी आपलं महानगरच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत. आणखीन काही स्पर्धक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल या स्पर्धेविषयी? मागच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आपला महानगरने सुरू केला हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. कारण संगीत हे एक आपल्या जीवनातला फार मोठं हे आहे, भाग आहे आणि त्याच्यामुळे आपलं जीवनामध्ये सुद्धा खूप बदल घडतात. आणि ह्या माध्यमातून काय झालं की आता माझ्यासारख्या माणसाला कधी गाणं गायचं किंवा चान्स मिळाला नाही, पण या माध्यमातून मी माझे पण करमणूक करून घेतो आहे आणि मला खूप त्याच्यामध्ये आनंद मिळतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेशनेस राहतो आहे आणि हा उपक्रम असाच चालू राहावा हीच माझी इच्छा आहे. आणि फक्त माझी एक सजेशन आहे की यावर्षी जसं एज वाईज हे केलं होतं तर 60 वर्षाच्या पुढचा एक ग्रुप करावा. अच्छा, निश्चितपणे आम्ही तुमच्या सूचनांचा निश्चितपणे विचार करू. महिला वर्ग देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत. मॅडम, काय सांगाल? दरवर्षी ही स्पर्धा होत असते, दुसरं वर्ष आहे. आपण कशा पद्धतीने या स्पर्धेची तयारी करता आणि कसं बघता या स्पर्धेकडे? आता मी तर फर्स्ट टाईम ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहे. ॲक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये मी या पद्धतीने आले की मी स्वतः एक कंपनी चालवते आणि खूप टेन्शन असतं, डिप्रेशन असतं. तर त्याच्यातून थोडंसं बाहेर निघावं म्हणून मी संगीत जॉईन केलं. कारण संगीत हे असं म्हणतात की अर्धं औषध असतं आपलं डिप्रेशनचं, आणि ते मी अनुभवते लिटरली की त्या डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचं एक साधन आहे संगीत, आणि ते प्रॅक्टिकली मी अनुभव घेते त्याचा. आणि एक अनुभव असा आला ह्या स्पर्धेचा मला की ज्यांना स्टेज मिळत नाही किंवा ज्यांना एक्सपोज होता येत नाही ते असे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची माणसं मी आता 2 दिवसात बघितलं, माझ्या ज्या ओळखी झाल्या. तर त्याच्यातून असं जाणवलं की ही जी स्पर्धा ठेवली गेली आहे त्याच्यामुळे ज्या लोकांना संधी मिळत नाही अशी माणसं, अशी मुलं, अशा लेडीज मी इथे बघितल्या ज्या गृहिणी आहेत, किंवा असे बरेच व्यक्ती माझ्या लक्षात आले की ज्यांना स्टेज मिळत नाही, काही एक्सपोज करता येत नाही. तर त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्यातून तळागाळातून जे स्पर्धक म्हणण्यापेक्षा जे कलाकार आहेत
ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे येतील आणि त्यांना चांगलं एक्सपोज करता येईल आपल्याला. निश्चितपणे मॅडमनी जसं सांगितलं की आपलं महानगरचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की बातम्यांव्यतिरिक्त आम्ही वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून महागायक आणि महागायिका स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपण या हॉलमध्ये बघू शकतात की अनेक स्पर्धक या ठिकाणी आहेत. आपलं महानगरचे संपादक देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं परीक्षण देखील होतं आहे. अनेक स्पर्धक आपल्याबरोबर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, काही वैद्यकीय क्षेत्रातले आहेत, औद्योगिक क्षेत्रातले आहेत. प्रत्येकाला एक संधी हवी आहे, एक व्यासपीठ हवं आहे आणि आपलं महानगरच्या माध्यमातून ते व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपलं महानगर माय महानगर मानिनीच्या माध्यमातून हा दरवर्षी होत असतो. डॉक्टर शैलेंद्र गायकवाड आहेत, काय सांगाल, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडनंतर जी एक मरगळ आलेली होती समाजाला, आपला महानगरने हे इतकं जबरदस्त व्यासपीठ उभं करून दिलं आहे. आणि ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये आम्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो त्यावेळेस ज्या पद्धतीचं स्वरूप होतं तसंच काहीतरी असेल असं वाटलं होतं, परंतु ज्यावेळेस ऑडिशन्स सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर जी चाळणी लागली, तुम्हाला सांगतो अगदी UPSCची परीक्षा देतो असंच वाटलं. मात्र नाशिकमध्ये गायनाचं टॅलेंट इतकं ठासून भरलं आहे, म्हणजे अगदी छोट्या मुलांपासनं वयोवृद्धांपर्यंत. मग अशी त्या मावशी ज्या गाणं गात होत्या महबूब मेरे, असं वाटलं की आशाताईच गात आहेत. म्हणजे मूड कुठलाही, परंतु वयाला अजिबात कॉन्ट्रास्ट आणि अशा पद्धतीनं काय टॅलेंट आहे नाशिकमध्ये आणि त्या टॅलेंटला नेहमी व्यासपीठ मिळावं अशा मनोभूमिकेचे आम्ही असतो. अशा पद्धतीचं रिलॅक्सेशन, प्रेरणा, संधी या सगळ्या गोष्टींनी ठासून भरलेली आपला महानगरची ही महागायक महागायिका स्पर्धा. सगळ्यांना शुभेच्छा आणि ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांना आम्ही धन्यवाद देतो. संपादक आहेत हेमंत भोसले सर. हेमंत सर, दरवर्षी आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, मोदक स्पर्धा असेल, महागायक स्पर्धा असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नाशिककरांना आपल्यासोबत जोडतो. म्हणजे बातम्यांव्यतिरिक्त इतरही उपक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो दरवर्षी सातत्यानं आपण करत असतो. ही स्पर्धा आहे, हे दुसरं वर्ष आहे, काय सांगाल? निश्चितच हे दुसरं पर्व आहे आणि आपण जर गेल्या वेळेसचा रिस्पॉन्स बघितला तर साधारणतः 52 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि हा आकडा यंदा 150पर्यंत पोचलेला आहे. म्हणजे नाशिककरांचा प्रतिसाद किती जोरदार आहे हे या आकड्यावरनं दिसतं. यापेक्षाही मोठी स्पर्धा आता पुढे उत्तरोत्तरच्या ज्या स्पर्धा होतील तशा ह्या स्पर्धाचं स्वरूपही वाढत जाईल. पण मला असं वाटतं की जर आजची जी फायनल आहे ही जर बघितली तर कुठल्याही स्टेट लेवलचे जे गायक असतात आणि ती जी निवड असते तशा पद्धतीची ही सगळी निवड दिसते. आणि इथे नावं ठेवायला अशी कुठे जागा राहिलेली नाही किंवा ती स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये विशिष्ट लोकांची निवड होईल, काही लोक रिजेक्ट होतील. परंतु स्पर्धकांनी या गोष्टीचा विचार करायचा की 150 लोकांमधनं 60 लोकांची निवड झाली, 60 लोकांमध्ये सेमीफायनलमध्ये यांचं नावं आलेले आहेत आणि ते दर्जेदार गायक आहे म्हणूनच सेमीफायनलमध्ये नावं यांची आलेले आहेत. आणि ज्यांचा जर नंबर ज्यांचा लागला नसेल त्यांनी जास्त प्रॅक्टिस करावी, जास्त सराव करावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. परंतु मी संपूर्ण नाशिककरांचे हे आभार मानतो. नाशिक व्यतिरिक्त नगरवरून, येवल्यावरूनही काही स्पर्धक आलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आपलं महानगरच्या उपक्रमाला तुम्ही नेहमीसारखा चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. निश्चितपणे आपण बघितलं की पहिलं जे वर्ष होतं त्या पहिल्या वर्षीमध्ये 60 स्पर्धक आपल्या पहिल्या पर्वामध्ये सहभागी झाले होते. हे दुसरं पर्व आहे, 150 स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि पूर्णपणे पारदर्शकता या स्पर्धेच्या परीक्षणामध्ये ठेवलेली आहे. आपलं महानगरने जरी ही आयोजित केलेली असली तरी स्पर्धक निवडण्यामध्ये आपलं महानगरचा यामध्ये कोणताही सहभाग नाही. सर्व स्पर्धक जे परीक्षक आहेत ते बाहेरचे आहेत, त्यामध्ये आपलं महानगर हा कुठलाही हस्तक्षेप यामध्ये करत नाही. त्यामुळे एक पारदर्शकपणा जो आहे तो या स्पर्धेमध्ये आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक स्पर्धक आपण बघू शकतात की या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्पर्धेची तयारी करत आहेत. आज उपांत्य फेरी आहे. अंतिम फेरी जी आहे ती 24 तारखेला परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये अभिनेते गणेश चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि निश्चितपणे हा सोहळा देखील हा थेट प्रक्षेपण आपल्या माध्यमातून दर्शकांना बघायला मिळेल. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.